नमस्कार. आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. 13व्या पासून 15व्या श्लोकापर्यंत आपल्या सगुण, निर्गुण आणि विराट रूप यांच्या उपासनांचे वर्णन करून भगवंतांनी 19व्या श्लोकापर्यंत संपूर्ण विश्व हे आपले स्वरूप असल्याचे सांगितले आहे. संपूर्ण विश्व हे माझेच स्वरूप असल्याने इंद्रादी इतर देवांची उपासना ही प्रकारांतराने माझीच सेवा होय. परंतु असे न जाणून फलासक्तीपूर्वक पृथक भावनेने उपासना करणाऱ्यांना माझी प्राप्ती न होता विनाशी असे फलच मिळते. हीच गोष्ट दाखविण्यासाठी आता 2 श्लोकात भगवंत त्या उपासनेचे फलासह वर्णन करीत आहेत. श्लोक 20. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोक मश्नन्ति दिव्यान् दिवि देव भोगान्. श्लोकाचा अर्थ: तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्ग लोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ऋक्, यजुर आणि साम या तिन्ही वेदांना वेदत्रयी किंवा त्रिविद्या असे म्हणतात. या 3 वेदांमध्ये वर्णन केलेल्या नाना प्रकारांच्या यज्ञांचा विधी आणि त्यांचे फल यांच्याविषयी श्रद्धा, प्रेम बाळगणारे आणि त्याप्रमाणे सकाम कर्म करणाऱ्या मनुष्यांना त्रैविद्य असे म्हणतात. यज्ञामध्ये सोमलतेच्या रसपानाचा जो विधी सांगितला आहे, त्या विधीने सोमलतेचे रसपान करणाऱ्यांना सोमप असे म्हणतात. सोमलता अथवा सोमवल्ली नावाची एक वेली असते. त्याच्या संबंधात शास्त्रात असा विषय येतो की ज्याप्रमाणे शुक्ल पक्षात चंद्राची एक एक कला वाढत जाऊन पौर्णिमेला पूर्ण कला होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक कला क्षीण होऊन अमावस्येला पूर्ण कला क्षीण होतात, त्याप्रमाणे त्या सोमलतेलाही शुक्ल पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान निघत निघत पौर्णिमेला 15 पाने होतात आणि कृष्ण पक्षात प्रत्येक दिवशी एक एक पान गळत जाऊन अमावस्येला पूर्ण पाने गळून जातात. त्या सोमलतेच्या रसाला सोमरस म्हणतात. यज्ञ करणारे त्या सोमरसाला वैदिक मंत्राने अभिमंत्रित करून पितात, म्हणून त्यांना सोमपा म्हटले गेले आहे. वरील वेदोक्त कर्मांचे विधीपूर्वक अनुष्ठान केल्यामुळे ज्यांच्या स्वर्ग प्राप्तीस प्रतिबंधक असलेली पापे नष्ट झालेली आहेत, त्यांना पूतपाप असे म्हणतात. ही तिन्ही विशेषणे अशा श्रेणीच्या मनुष्यांच्या साठी आहेत जे भगवंताच्या सर्व रूपतेविषयी अनभिज्ञ आहेत आणि वेदोक्त कर्मकांडाबद्दल प्रेम व श्रद्धा ठेवून पापकर्मापासून दूर राहून सकाम भावनेने यज्ञादी कर्मांचे विधीपूर्वक अनुष्ठान करतात. इथे माम हे पद भगवंताच्या अंगभूत इंद्रादी देवतांचे वाचक आहे. शास्त्रविधीप्रमाणे श्रद्धेने यज्ञ आणि पूजा इत्यादींच्या द्वारे भिन्न भिन्न देवतांचे पूजन करणे म्हणजेच मला यज्ञांनी पूजणे होय. इथे भगवंताच्या या म्हणण्याचा भावार्थ असा की इंद्रादी देव माझेच अंगभूत असल्यामुळे त्यांचे पूजन म्हणजे प्रकारांतराने माझेच पूजन होय. परंतु अज्ञानामुळे सकाम मनुष्यांना हे तत्व समजत नाही, म्हणून त्यांना माझी प्राप्ती होत नाही. स्वर्गाच्या प्राप्तीला स्वर्गती असे म्हणतात. वरील
वेदविहित कर्माच्या द्वारे देवतांचे पूजन करून त्यांना स्वर्ग प्राप्तीची याचना करणे म्हणजेच त्यासाठी प्रार्थना करणे होय. इंद्रलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जितके लोक यज्ञादी पुण्यकर्मांचे फल म्हणून मिळणारे आहेत त्या सर्वांना लक्ष ठरवून येथे पुण्यम या विशेषणासह सुरेंद्र लोकम या पदाचा प्रयोग केलेला आहे. म्हणून सुरेंद्र लोकम हे पद इंद्रलोकाचे वाचक असूनही ते वरील सर्व लोकांचे वाचक समजावे. आपापल्या पुण्यकर्मांनुसार त्या लोकी जाऊन जे मनुष्यलोकी मिळू शकत नाही अशा तेजोमय आणि विलक्षण देवभोगांचे मन आणि इंद्रिये यांच्याद्वारे भोग भोगणे म्हणजे देवतांचे दिव्य भोग भोगणे होय. अशा प्रकारे आज आपण 20व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 21व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.